श्री नर्मदा पुराण अध्याय 33 अग्नितीर्थ महात्म्य वर्णन। श्री मार्कंडेयवाच ततो गच्छन्तु राजेंद्र अग्नितीर्थ मनुत्तम यत्र सनिह्युतो अग्निग्रतः कामेन मोहितः। मुनिश्रेष्ठ मार्कंडेय वदले, हे राजश्रेष्ठ, त्यानंतर उत्तम अग्नितीर्थाची यात्रा केली पाहिजे। तेथे काममोहित अग्निदेव गेले आणि निवास करू लागले। राजा युधिष्ठिराने विचारले, जगद्दाता अग्निदेव कामदेव पीडित कसे झाले? शिवाय त्यांचा नित्य एकाच स्थानी निवास कसा असतो? सर्व लोकात हे फार मोठे आश्चर्य आहे। हे महाभाग, आपण मला सांगावे, मला याबाबत मोठे कुतूहल आहे। तेव्हा मुनी सांगू लागले, ठीक ठीक, हे महाबुद्धिमान निष्पाप राजा, तुम्ही खूप प्रश्न सुंदर विचारला। आता ऐका। सत्ययुगात मी महेश्वरांकडून जे ऐकले तेच सांगतो। सत्ययुगात हत्ती, घोडे, रथ यांनी परिपूर्ण पृथ्वी रक्षक दुर्योधन नावाचा एक श्रेष्ठ राजा होता। रूप यौवन संपन्न दिव्य भोगयुक्त त्या राजाला पाहून श्री नर्मदाने त्याची प्रार्थना केली। तो सुद्धा अन्य कन्यांना सोडून त्याच कन्येने मोहित झाला। हे राजा, महिष्मतीचा राजा दुर्योधन सुद्धा अत्यंत प्रसन्नतेने अन्य सुंदरींना सोडून तिचीच अपेक्षा करू लागला। हे राजश्रेष्ठ, योग्य वेळी तो तिच्या सहवासात रममाण झाला। वेळ आल्यावर श्री नर्मदाने कमलपत्रासम नेत्र असलेल्या कन्येला उत्पन्न केले। ती अंग प्रत्यंग संपन्न असल्यामुळे जगात प्रसिद्ध होती। माता पित्यांनी तिच्यावर अपार प्रेम केले। बराच काळ युवावस्थेत असलेली ती सुंदर कुमारिका अनेक राजद्वारा प्रार्थिली गेली। हे राजा, या अवस्थेतही तिने स्वतःला समर्पित करण्याची इच्छा केली नाही। त्यानंतर अन्य दिवशी महातपस्वी ब्राह्मण विषधारी अग्निदेवाने हळूहळू एकांतात राजाला प्रार्थना केली, हे रघुकुल श्रेष्ठ, मी कर्माने असहाय्य मंद निर्धन ब्राह्मण आहे। पत्नीच्या हेतूने मी आपल्या कन्येला वरू इच्छितो। पृथ्वीवर अनुपम स्वरूपवान सुदर्शना कन्या आपल्या भुवनात वाढत आहे। हे राजा, आपण मला ती द्या। मी एकाकी ब्रह्मचार्याने उद्विग्न व काम पीडित आहे। हे प्रिय राजा, माझ्यासारख्या याचकावर कृपाप्रसाद करण्यास आपण योग्य आहात का? राजा म्हणाला, ब्राह्मण श्रेष्ठ, मी द्रव्यही रहित अन्यवर्णी कुणालाही माझी सुंदर कन्या देणार नाही। आपण जाऊ शकता। असे सांगितल्यावर त्यावेळी अग्निदेव अतिशय अस्वस्थ झाले। राजाला काही न बोलता तिथेच अंतर्धान पावले। ब्राह्मण अंतर्धान पावल्यावर काही काळानंतर राजाने मंत्री व पुरोहितांशी विचारविनिमय करून योग्य वेळी प्रसन्न चित्ताने यज्ञ सुरू केला। हे भरतवंश उत्पन्न राजा, यज्ञात भक्तिभावाने यज्ञ करताना ब्राह्मणासह सर्व दैखत अग्निदेव अदृश्य झाले। ब्राह्मण दुःखित मनाने राजभवनात गेले आणि अग्नी अदृश्य झाल्याची बातमी राजाला दिली। यावरून हे लक्षात येते की राजा अग्निदेव अदृश्य होण्यापूर्वी तेथून निघून गेले होते, ते तिथेच नव्हते। ब्राह्मणाने सांगितले, दुर्योधन महाराज, आश्चर्यपूर्वक बातमी ऐका। राजश्रेष्ठ, असे आश्चर्य न पाहिले न त्यासंबंधी ऐकले। राजा, विधिपूर्वक अग्निकार्यात प्रवृत्त असताना आम्हा सर्वांसमक्ष अग्निदेव काही कारणाने ना दृष्टीस पडताना प्रज्वलित होता। ब्राह्मणाचे ते विचित्र अप्रिय वचन ऐकून राजा मुळासकट वृक्ष उखडल्याप्रमाणे आसनावरून भूमीवर वर पडले। क्षणार्धात आश्वासन मिळाल्यावर धारिष्ट्य धारण करून उन्मत्त होऊन सर्व दिशांचे निरीक्षण करून त्यांनी म्हटले, अहो ब्राह्मण श्रेष्ठ, हे काय आश्चर्य घडले? शास्त्रानुसार विचार करून आपण सर्व कारण सांगावे। माझे काही दुष्कृत्य किंवा तुम्हा लोकांकडून काही त्रुटी राहिली की ज्या कारणास्तव अग्निदेव अदृश्य झालेत? मंत्रदोष किंवा अन्य दोष आहे का? दक्षिणेविना कोणतेही कर्म झाले नाही, तसेच क्रियाहीन असेही काही झाले नाही, मग अग्निदेव अदृश्य कसे झाले? अन्नदानरहित यज्ञ देशाला जाळून टाकतो। मंत्रहीन व अशुद्ध यज्ञ यज्ञकर्त्याला नष्ट करतो। दक्षिणारहित यज्ञ दात्याला नष्ट करतो। यज्ञासमान कोणी शत्रू नाही। ब्राह्मणाने सांगितले, हे राजा, आम्ही मंत्रव्रतरहित नाही, तसे तुम्हीही धनहीन नाहीत, तेव्हा अन्य कारणावर विचार करावा पाहिजे। तेव्हा राजा म्हणाला, तरीसुद्धा तुम्ही सर्व लोक एकत्रित होऊन या उपायावर चिंतन करा। ज्यावेळी यहलोक व परलोकात आमचे कल्याण व्हावे असे सांगितल्यावर सर्व ब्राह्मण दृढ
निश्चयाने निराहार होऊन जिथे देव अदृश्य झाले होते त्या ठिकाणी राहिले. त्यानंतर महातपस्वी अग्निदेव ब्राह्मणांना स्वप्नात आले, म्हणाले, तुम्ही सर्व माझे अदृश्य होण्याचे कारण आहे का? मी प्रार्थना करूनही राजा निज कन्या मला देऊ इच्छित नाही. त्या कारणास्तव श्रेष्ठ ब्राह्मण मी होमकुंडातून नष्ट झालो. जर राजा मला मी अत्यंत प्रार्थलेली स्वकन्या देऊ इच्छितो तरच या भवनात मी प्रज्वलित राहीन, अन्यथा नाही. अग्निदेवाचे वचन ऐकून आश्चर्याने प्रफुल्लित नयनाने ब्राह्मण राजाला म्हणाले, आपले मत जाणल्यावर आम्ही सर्व अग्निशाळेत जाऊन तिथे निराहार राहून अग्निदेवाकडे रात्री पाहतच राहिलो. तेव्हा अग्नीने आम्हाला म्हटले, जर राजा मला स्वकन्या देऊ इच्छितो तरच मी प्रज्वलित होईन, अन्यथा नाही. महाराज, असे जाणल्यावर आपण निज कन्या अग्निदेवास देऊ शकता. राजाने सांगितले, ब्राह्मणांनो, आपले वा अग्निदेवाचे वचन हृदयात सांगून एक श्रेष्ठ अट घालू इच्छितो. जर माझ्या घरी नित्य निवास केला तर मी कन्या देईन. अशा प्रकारे ते ब्राह्मण राजाचे मत ऐकून लगेच अग्निदेवाकडे गेले. त्याला सर्व कथन करून त्वरित विवाह योजिला. युधिष्ठिर सुंदर सुदर्शना मिळाल्यावर अग्निदेव संतुष्ट होऊन नित्य महिष्मती त्याच्या जवळच प्रज्वलित झाले. तेव्हापासून त्या तीर्थाला अग्नितीर्थ म्हणतात. आजकाल महिष्मतीला श्री महेश्वर संबोधतात. जे तिथे पक्षसंधी म्हणजे अमावस्या पौर्णिमेला स्नान आणि दान भावनेने पितृदेवांचे तर्पण करतात ते अश्वमेध फलयुक्त होतात. हे राजा, जे त्या तीर्थात सुवर्णदान करतात त्यांना पृथ्वीदानाचे फल प्राप्त होते. तो मरणोत्तर देवानी पूजित होऊन अग्निलोकात क्रीडाविलास करतो. हे मी तुम्हाला अग्नितीर्थाच्या उत्पत्तीचे वर्णन केले. हे नरोत्तम, या वर्णनाचे केवळ श्रवण पाप विनाशक, पुण्यप्रद व धनदायी आहे, असे श्री शंकराने सांगितले आहे. हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील अग्नितीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 33वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाये.